तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ऊस पिकावर पहिली आळवणी कोणती करावी आणि ती कशासाठी करावी, कोणत्या दिवशी करावी हे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मागचा व्हिडिओ जर नसेल बघितला तर तुम्ही मागचा व्हिडिओ नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या ऊसवाल्या शेतकऱ्यासोबत. मित्रांनो, आपल्याला पहिली आळवणी करताना एक काळजी घेतली पाहिजे की मित्रांनो, ऊस पिकामध्ये वल असणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक रोपापाशी प्रत्येक बेन लागवड असेल किंवा रोप लागवड असेल तर दोन्हीसाठी हीच पहिलीच आळवणी आहे. दोन्हीसाठी सेम आळवणी तुम्ही करू शकता. या व्हिडिओमध्ये मग मित्रांनो आपण रोपासाठी पण आणि बेन लागवडीसाठी हीच फक्त आळवणी आहे. यामध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत की ऊस पिकाची मुळांची संख्या, त्याचबरोबर मुळांची वाढ होणं खूप गरजेचं असतं पहिल्या अवस्थेमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, एक समान वाढ होणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर जास्त फुटवा होणं खूप गरजेचं असतं. या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो तिन्हीसाठी पण एक काय उपाययोजना करू शकतो त्या आळवणीच्या मार्फत तेच बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला प्रत्येक रोपापाशी 1 एकरसाठी 200 लिटर पाणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्येकी रोपापाशी 50 ते 60 ml पाणी जाणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपण एकरीसाठी 200 लिटर पाणी घेणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो एक ह्युमिक ॲसिड 98% कोणत्याही नामांकित कंपनीचं घ्यायचं आणि 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला अर्धा किलो ह्युमिक ॲसिड घ्यायचं. त्याचबरोबर 200 लिटर पाण्यासाठी 19-19-19 नत्रस पूरक पाल्यास तिन्ही ग्रेड सेम असलेलं 19-19 आपल्याला 200 लिटरसाठी 2 किलो घ्यायचं आहे एकरीसाठी. त्याचबरोबर मित्रांनो आपण ह्युमिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट अशा तिन्ही कॉम्बिनेशनचं एक आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं टॉनिक घेऊ शकता मित्रांनो. ह्युमिक, ॲमिनो, सीवीड एक्स्ट्रॅक्ट असं ट्रिपल कॉम्बिनेशनचं टॉनिक घेऊ शकता. ज्यामुळे मित्रांनो आपल्या पिकाची वाढ झालेली दिसेल आणि काळोखीही मेंटेन राहील आणि मुळांची संख्याही देखील वाढेल. त्याचबरोबर भरघोसाचा चांगला फुटवा देखील होईल. अशा प्रकारे मित्रांनो 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि प्रत्येकी रोपापाशी 50 ते 60 ml आपल्याला पाणी सोडायचं आहे. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला दुसरी आळवणी कोणती करायची जेणे की वाळवी, हुंगणी, जास्तीत जास्त फुटवा होणं, त्यासाठी आपण दुसरी आळवणी करणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.